माझ्या ज्ञान न्यूज, नवा दृष्टिकोन, नवा विचार. अजित पवारांचा घातपात, रोहित पवारांचा संशय. मुंबई. अजित पवारांचा घातपात की अपघात असा प्रश्न अनेकांना पडला असताना आता त्यांचे पुतणे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अजितदादांचा प्लॅन हा कारणे जाण्याचा होता, पण आदल्या रात्री काही कारणं काढून त्यांचा वेळ मुंबईत कसा जाईल आणि दुसऱ्या दिवशी काही गडबडीत अजितदादा विमानाने जातील असं नियोजन करण्यात आलं. असं झालं होतं का? विमानाचे दोन्ही पायलट हे ऐनवेळी का बदलण्यात आले, असे सवाल रोहित पवारांनी विचारले आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं 28 जानेवारी रोजी अपघात निधन झाले. या अपघातावर आता रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले. VSR कंपनीच्या विमानाला मेंटेनन्स सर्टिफिकेट कोणी दिलं, त्याचा अहवाल समोर का येत नाही, असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला. कारने प्रवास करणारे अजितदादा हे विमानानेच कसे जातील यासाठी काही जणांनी प्रयत्न केले का, याचा तपास करावा, अशी मागणी रोहित पवारांनी केली आहे. रोहित पवारांच्या या आरोपावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे खासदार नेते सुनील तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. भारत सरकारने अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करून देशासमोर ही भूमिका मांडावी, या संदर्भातील मागणी राष्ट्रवादींनी केली आहे. तसेच अपघाताच्या संशयाबाबत पुरावे द्या, असंही सुनील तटकरे यांनी म्हटलंय. युरोपियन कंपनीकडे तपास दिला होता का, कोणी फोन केला ते मला माहीत नाही, त्यांना कुणाचा फोन गेला, काय गेला, तपास यंत्रणांमध्ये कोण नेमकं असते याची मला माहिती नाही, ते जाणकार असल्याने त्यांच्याकडे अधिक माहिती असेल, असं म्हणत सुनील तटकरेंनी रोहित पवारांना टोला लगावला. रोहित पवार यांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा, तर मला उत्तर देता येईल. माझी नियोजित वेळ ही 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती. ती भेट 6:45 वाजता संपली. ती भेट 3 दिवस आधी ठरली होती, कारण 2 दिवस अजित पवार पुण्याच्या दौऱ्यावर होते, मी रायगडच्या दौऱ्यावर होतो, असं स्पष्टीकरण सुनील तटकरे यांनी दिलेलं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.